नमस्कार मित्रांनो, गणिती गंमतच्या आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण बघत होतो महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या 10वीचा वर्गातला मॅथ्स 1 मधला आपण प्रॅक्टिस सेट 1.1 बघत होतो. चॅप्टरचं नाव आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. तर त्यात आपण पहिली 4 गणितं आपण बघून झालेली आहेत. हा प्रॅक्टिस सेट 1.1 मधला पहिला क्वेश्चन झालेला आहे. दुसऱ्या क्वेश्चन मधला पण पहिला प्रश्न झालेला आहे. दुसरा, तिसरा, चौथा, 4 झालेले आहेत आणि आपण बघत होतो 5वा प्रश्न. बघूया आता आपण 5व्या प्रश्नाला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, इक्वेशन आहे, अरे थांबा जरा, सारखं सिलेक्ट करायचं राहते इथं. तर 5x + 2y बरोबर -3 - 3 इक्वेशन 1 म्हणायचं याला. आणि x + 5y = 4 याला इक्वेशन म्हणूया आपण 2. तर आता याचं काय करायचं, साधं सोपं आहे. इथं x आहे, x च्या ऐवजी 5x करायचं. मग काय करायचं, मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 5. मग 5 ने मल्टिप्लाय काय झालं, 5x + 5 × 5 = 25y = 5 × 20. याला इक्वेशन म्हणूया आपण 3. आता पहिल्या इक्वेशन मध्ये पण 5x आहे, दुसऱ्या इक्वेशन मध्ये 5x आहे. करूया आपण त्यांची वजाबाकी. आपण म्हणूया सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 3 मधनं वजा करूया. तर काय करायचं आपल्याला, 5x + 25y = 20 आहे आणि त्यातनं आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे 5x + 2y = -3. हे आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे. तर बघूया आपण काय सबट्रॅक्ट करायचं. आपण पहिल्यांदा काय करायचं की चिन्ह बदलणार. मायनस आहे म्हणल्यावर इथं मायनस होणार, इथं मायनस होणार, इथं मायनस मायनस प्लस होणार. आणि काय करायचं बघा, 5x + 5x गेले, 25y - 2y 23y आणि 20 + 3 23. मग 23y बरोबर जर 23 आहे तर y बरोबर काय असलं पाहिजे, 23/23 असलं पाहिजे. म्हणून y ची किंमत काय असली पाहिजे, 23/23 1. ते y ची किंमत 1 झाली. आपण म्हणायचं पुटिंग y = 1 इन इक्वेशन, कुठल्या पण इक्वेशन मध्ये टाकूया, इक्वेशन 1 मध्येच टाकून देऊया. मग काय होतं बघा, y ची किंमत 1 आहे जी आपण पहिल्या इक्वेशन मध्ये टाकली. तर 5x + 2y, y च्या ऐवजी आपण 1 लिहिलं, बरोबर -3. म्हणून आपण असं म्हणूया 5x + 2, 5 2 बेके बे बरोबर -3. तर 2 इकडे अधिकला आहे, पलीकडे गेले की वजाला. Therefore 5x = -3 आणि त्यातून 2 अजून -2 ला गेलं. Therefore 5x = -5. Therefore, एक मिनिट, Therefore आपण काय म्हणू शकतो, x = -5/5. Therefore x = -1. 5 × 5 आणि मायनसचं चिन्ह लागणार. मग काय झालं, Therefore सोल्युशन इज काय झालं, xy = -1 and 1. हे झालं आपला आन्सर. व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढा आणि आपण तोपर्यंत जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे. पुढचा आहे 6 नंबरचा प्रश्न. त्यात दिलेला आपल्याला बघा, हे थोडंसं वेगळं आहे. यात आपल्याला फ्रॅक्शन्स दिलेत. कोएफिशियंटला म्हणजे सहगुणक म्हणून जो असतो त्याला एक्सच्या जोडीला आपल्याला काय दिलं, गुणाकाराला फ्रॅक्शन दिलं आहे आणि वायच्या गुणाकाराला. बघूया आपण 1/3x + y = 10/3. याला इक्वेशन 1 म्हणायचं. आणि दुसरं आहे 2x + 1/4y = 11/4. इक्वेशन 2 म्हणायचं. आता काय करायचं बघा, दोन्ही मधल्या आपल्याला डिनॉमिनेटरला इथं जो 3 आलेला आहे, हा जो इथला 3 आहे तो 3 घालवायचा आहे आणि इकडचा जो डिनॉमिनेटरला 4 आलेले आहेत
ते 4 घालवायचं. म्हणजे डिनॉमिनेटरचा जो फ्रॅक्शनचा जो पार्ट आहे तो आपल्याला घालवून टाकायचा आहे. कसा घालवून टाकायचा, तर आपण म्हणायचं मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 3 अँड 2 बाय 4. इक्वेशन 1ला आपण 3 मल्टिप्लाय केलं तर 3 इथलं निघून जाईल खालचं डिनॉमिनेटरचं, आणि इक्वेशन 2ला जर 4 मल्टिप्लाय केलं तर 4 गुणिले 4 भागिले 4 होऊन ते 4 निघून जाईल खालचं. मग आपल्याला इक्वेशन 1 काय बघायला मिळतं, इक्वेशन 1ला जर 3 न गुणलं तर 3ला 3 निघून जाईल आणि राहील आपल्याकडे फक्त x प्लस 3y इज इक्वल टू 10/3ला. आता दाखवतो, एकदा करूनच दाखवतो तुम्हाला. आता हे 1/3x आहे, त्याला जर आपण 3 न गुणलं तर 3 1 3 3 1 3 आपल्याकडे फक्त x राहतं, म्हणून आपण इथं x लिहिलं. आणि इथं 10/3ला आपण जर आपण 3 मल्टिप्लाय केलं तर 3ला 3 जाऊन आपल्याकडे काय राहतं फक्त 10, म्हणून आपण इथं काय लिहिणार आहे 10 लिहिणार आहे. बाकी आपण खोडून टाकूया. मग बघा आता याला इक्वेशन आपण म्हणूया इक्वेशन 3. बरं, आणि इक्वेशन 4चं काय करायचं बघूया. इक्वेशन 4ला काय झालं, इक्वेशन 2ला काय करायचं 4 न मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे काय झालं 4 न मल्टिप्लाय केलं 2 चौक 8x प्लस पुन्हा 4ला 4 जाणार मग असे दाखवलं तसं, आणि काय राहणार फक्त y इज इक्वल टू 11. याला इक्वेशन म्हणायचं 4. आता बघा पहिल्या इक्वेशनमध्ये x आहे, x आहे. पहिल्या इक्वेशनमध्ये इकडे 3y आहे, दुसऱ्या इक्वेशनमध्ये y आहे. एक तर पहिल्या इक्वेशनला म्हणजे तिसऱ्या 3 नंबरच्या इक्वेशनला 8 न मल्टिप्लाय करा. इथं 8 न मल्टिप्लाय केलं की इथं 8x तयार होईल, किंवा दुसऱ्या इक्वेशनला आपण 3 न मल्टिप्लाय करूया म्हणजे इथं 3y होईल. बरोबर, दोन्हीपैकी काही जरी केलं तरी चालतंय. तर आपण काय करूया, सरळ मल्टिप्लाय करूया पहिल्या इक्वेशनला. मल्टिप्लाइंग इक्वेशन 3 बाय 8. 8 न मल्टिप्लाय केलं तर काय झालं 8x प्लस 8 3 24y बरोबर 8 10 80. याला इक्वेशन म्हणायचं 5. आता इक्वेशन 4 आणि 5 मध्ये 8x आले म्हणजे आपण काय करायचं, त्यांची वजाबाकी करायची, सबट्रॅक्टिंग. इक्वेशन 4 फ्रॉम 5. 5 मधून 4 वजा केली तर 8x प्लस 24y इज इक्वल टू 80 मधून आपण सबट्रॅक्ट करायचं 8x प्लस y इज इक्वल टू 11 सबट्रॅक्ट करूया. तर बघा आपण मायनस केल्यावर हे मायनस असणार, हे मायनस असणार, हे मायनस असणार. 8x मधून 8x गेले 0, 24y मधून 1y गेला, किती राहिला 23y. बरोबर, 80 मधून 11 गेले, 80 मधून 11 गेल्यावर किती राहतात 69, 69. आता बघा देअरफॉर y इज इक्वल टू 23 इकडे गुणिले इकडे गेले की भागिले 69/23. देअरफॉर y इज इक्वल टू काय होणार 23 त्रिक 69. y बरोबर 3 आलं. तर y बरोबर 3 आलं म्हटल्यावर काय करायचं आपण, पुटिंग y इज इक्वल टू 3 इन इक्वेशन, कुठल्या इक्वेशन मध्ये पुट करायचं 3 किंवा 4 मध्ये पुट करायचं. 3 मध्ये पुट करूया. मग काय झालं x प्लस 3y च्या ऐवजी 3 इंटू 3 इज इक्वल टू 10 म्हटल्यावर x प्लस 9 इज इक्वल टू 10. देअरफॉर x इज इक्वल टू 10 मायनस 1. देअरफॉर x इज इक्वल टू काय आलं 9. मग आता x इज इक्वल टू 9 आलं. मग आपण काय लिहायचं, फक्त लिहायचं राहिलं आता देअरफॉर द सोल्युशन इज xy इज इक्वल टू 9 3.
पुढच्या पेजवर लिहूनच टाकूया आपण. हां, देअरफोर खाली लिहायचं आपण द सोल्युशन इज एक्स वाय इज इक्वल टू 9 आणि काय आले 3. बघा बरं एकदा. तर व्हिडिओ पॉज करा, लिहून घ्या, स्क्रीनशॉट घ्या आणि आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. हे असं एंडला सोल्युशन आणि पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे 99 x प्लस 101 y बरोबर 499. पहिले इक्वेशन 101 x प्लस 99 y इज इक्वल टू 501. याला इक्वेशन 2 म्हणायचं. आता एक आयडिया सांगतो. जेव्हा कधी असेल की एक्सला 99 आहे तर इकडे खालच्या इक्वेशनमध्ये वायला 99 आहे. पहिल्यांदा वायला 101 आहे कोएफिशियंट, तर आता एक्सला खाली इक्वेशन कोएफिशियंट काय आलाय 101 आलाय. मग असा क्रॉसमध्ये जर कोएफिशियंट सेम टू सेम आला असेल तर आपण काय करायचं, आपण करायचं दोन्हीचं एकदा ॲडिशन करायची आणि दोन इक्वेशनची एकदा सबट्रॅक्शन करायची डायरेक्ट. बघा का करायचं ते पण सांगतो. ॲडिंग इक्वेशन 1 and 2, दोन इक्वेशनची ॲडिशन केली तर बघूया काय येते. 99x प्लस 101y इज इक्वल टू 499 प्लस 101x प्लस 99y बरोबर 501. हा माझं तिरकं जाते दरवेळेस. ठीक आहे. बघा 99 अधिक 101 काय झाले 200x. 99 अधिक 101 बरोबर काय झाले 200y बरोबर 499 अधिक 501 1000. याचा अर्थ काय झाला, जर सगळ्याला जर आपण 200 ने भाग घालवला, इथं प्रत्येकाला जर आपण 200 ने भाग घालवला तर आन्सर काय यायला पाहिजे. तर आन्सर येणार x प्लस 200 ला 200 गेले y बरोबर 200 गुण 200 पाचा 1000 x प्लस y बरोबर 5. याला इक्वेशन म्हणायचं 3. हे जर आपण खोडून टाकूया, हे काही लिहित बसण्याची गरज नाही. हे इक्वेशन झालं तिसरं. सेम इक्वेशन चौथं तयार करायचं सबट्रॅक्ट करून. आता इथून डायरेक्ट करता येतं तसं की एक्सला जर आपण 99 न गुणलं तर हे असं करता येतं, पण कुणी सांगितलं एवढं सगळं करत बसायला. म्हणजे दरवेळेसच हे असं येईल असं काही नाही, म्हणून तुम्हाला सबट्रॅक्ट पण करायला सांगतोय. मग आता काय करायचं, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2 किंवा 1 फ्रॉम 2च करूया. 1 फ्रॉम 2 2 मधनं वजा करूया. काय केलं आपण तर 101 x प्लस 99 y बरोबर 501 मायनस 99 x प्लस 101 y बरोबर 499. आता आपण काय करायचं, हे मायनस आहे म्हटल्यावर हे मायनस होणार, हे मायनस होणार, हे मायनस होणार बरोबर. 101 मधनं 99x गेले 2x राहिले. 99y मधनं 101y गेले मायनस 2y राहिले. आणि तर 501 मधनं 499 गेले 2 राहिले. जर पुन्हा एकदा प्रत्येक टर्मला जर आपण 2 न जर डिवाइड केलं तर काय राहील आपल्याकडे खाली फक्त 2 ला 2 गेले x मायनस 2 ला 2 गेले y बरोबर बे के बे असं राहील. हे खोडून टाका, तर तुम्ही हे पण लिहून टाकाल. आपण म्हणूया देअरफोर, इथं देअरफोरचं साईन द्यायचं राहिलं. देअरफोर y मायनस एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. ह्याला इक्वेशन क्रमांक लिहूया 4. आता बघा हे दोन इक्वेशन बघा 3 आणि 4 मध्ये इथं x आहे, इकडं पण x आहे. काय करायचं, सबट्रॅक्शन करायचं.
मग सबट्रॅक्टिंग इक्वेशन 4 फ्रॉम 3 मधनं 4 वजा करूया तर काय होणार बघा x मायनस वाय therefore x मायनस वाय इज इक्वल टू 1 नाही 4 वजा करायचे 3 मधनं नाही का आपण x प्लस वाय इज इक्वल टू 5 मधून आपण वजा करायचं x मायनस वाय इज इक्वल टू 1 आता काय बघा मायनस म्हणजे इथं झालं मायनस 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 झालं प्लस आणि इथं झालं मायनस x मधनं x गेले 0 प्लस वाय आणि प्लस वाय प्लस 2y झाले आणि 5 मधनं 1 गेला 4 5 मधनं 1 गेला म्हटल्यावर y बरोबर काय झालंय 4 भागिले 2 मग म्हणून y बरोबर काय झालं 2 दुने 4 y ची किंमत किती आली 2 हीच किंमत आपण पुट करायची कशात पुट करायची पुटिंग y is equal to 2 in इक्वेशन 3 किंवा 4 मध्ये पुट करूया इन इक्वेशन 3 मध्येच पुट करूया इक्वेशन 3 काय होतं बघा आपलं x प्लस वाय इज इक्वल टू 5 मग आपण y च्या ऐवजी 5 लिहिलं मग x y च्या ऐवजी 2 लिहायचं x प्लस 2 इज इक्वल टू 5 मग देअरफॉर x इज इक्वल टू 5 मायनस 2 देअरफॉर x इज इक्वल टू 3 झालं x ची व्हॅल्यू 3 आली मग हेच झालं आपलं सोल्युशन देअरफॉर खाली म्हणलं आपण सोल्युशन इज xy इज इक्वल टू 3 आणि 2 झालेलं आहे आपलं बहुतेक की नाही 2 झालेलं आहे y ची व्हॅल्यू 2 झालेली आहे बरोबर आहे मग काय आलं 3 आणि 2 असा आपला आन्सर आलेला आहे घ्या इथं मी व्हिडिओ पॉज करा स्क्रीनशॉट वगैरे घ्या आणि दुसऱ्या पण पेजचा घ्या पहिलं पेज झालं हे दुसरं पेज झालं दुसऱ्या पेजचा पण स्क्रीनशॉट वगैरे घ्या आणि आपण जाऊया आता पुढच्या शेवटच्या प्रश्नाकडे शेवटचा प्रश्न आहे तर 49x मायनस 57y इज इक्वल टू 172 इक्वेशन 1 म्हणायचं आणि दुसरं इक्वेशन आहे 57x मायनस 49y इज इक्वल टू 252 इक्वेशन 2 म्हणायचं बघा पुन्हा इथं काय झाले इकडं 49 आहे आणि इकडं खाली 49 आहे क्रॉसला इकडे 57 आहे इकडे पण 57 आहे क्रॉसला मग क्रॉसला असल्यावर म्हणजे पहिल्या इक्वेशनला एक्सचा जो इक्वेशन आहे तो दुसऱ्या इक्वेशनमध्ये वायचा आहे असं जर असलं तर काय करायचं आपण एकदा ॲडिशन करायची दुसऱ्या वेळेला सबट्रॅक्शन करायची मग तेच करूया आपण ॲडिंग इक्वेशन 1 and 2 1 and 2 ॲड केला आपण 49x मायनस 57y इज इक्वल टू 172 प्लस 57x मायनस 49y इज इक्वल टू 252 बघा काय आलं 49 अधिक 57 49 अधिक 57 झाले 106 x मायनस 49 अधिक 57 106y बरोबर बेरीज किती झाली 2 आणि 2 4 7 आणि 5 12 हातचा आला 1 आणि आली 4 424 आता काय होतं बघूया आता सगळ्या टर्मला आपण काय करायचं 106 ने डिवाइड करायचं मग 106 ने इथं जर डिवाइड केलं इथं 106 ने डिवाइड केलं आणि इथं 106 ने डिवाइड केलं तर आपल्याकडे काय मिळणार 106 106 x राहिला मायनस y इज इक्वल टू 106 गुणिले 4 कारण 6 24 आले ना 106 गुणिले 4 4 चा भाग लागणार आणि आपल्याला मिळणार x मायनस y इज इक्वल टू 4 याला इक्वेशन 3 म्हणूया पुढं सबट्रॅक्ट करायचं आपण आता प्लस करून हे मिळालं आता सबट्रॅक्ट करायचं सबट्रॅक्टिंग इक्वेशन
1 फ्रॉम 2. मग काय केलं आपण, 57 मायनस 49y इज इक्वल टू 252 मधून काय वजा केलं 14, अरे लिहायचं राहिलं नाही का आपलं काहीतरी, x 49x मायनस 57y इज इक्वल टू 172. बघा मायनस आहे म्हणल्यावर हे मायनस होणार, हे मायनस मायनस प्लस होणार, इथं मायनस होणार. बघा 57 मधून 49x गेले, 57 मधून 49 गेले, किती आले 8x. तेच उलट होणार आहे इथं आता, बरोबर नाही, 57 मधून खालीवर झाले ते. मग काय होणार, मायनस नाही इथं पण 8x येणार, सॉरी 8y येणार, इज इक्वल टू वजा की दोन्ही केली, 252 मधनं 172 गेले, 0 0 17 8, 80 आन्सर आला इथं, बरोबर 80 येणार. आता सगळ्याला जर आपण 8 डिवाइड केलं, प्रत्येक टर्मला, पहिल्या टर्मला 8 डिवाइड, दुसऱ्या टर्मला 8 डिवाइड आणि शेवटच्या टर्मला पण आपण 8 डिवाइड केलं, तर काय होतं बघा, 8 के 8, इथं राहिला x प्लस इथं राहिला y प्लस 8 80 इथं राहिले 10. याला इक्वेशन म्हणायचं 4. आता इक्वेशन 3 आणि 4 आहे, दोन्हीकडे x आहे, दोन्हीची करून टाकायची वजाबाकी. वजाबाकी केल्यावर काय येते बघा, म्हणून या सगळं सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 4. आता इथे लिहायला जागा नाही, सरळ पुढच्या पेजवर जाऊया, नवीन पेज घेऊया. तर काय करायचं, x प्लस वाय इज इक्वल टू 10 हे आहे, देअरफॉर x प्लस वाय इज इक्वल टू 10 मधून सबट्रॅक्ट काय करायचं, x मायनस वाय इज इक्वल टू 4. हे सबट्रॅक्ट x मायनस वाय इज इक्वल टू 4 हे आपण केलं सबट्रॅक्ट. काय बघा, मायनस होणार इथं, तर मायनस मायनस प्लस आणि तो होणार मायनस. काय केलं बघा, x मधनं x गेले 0, y प्लस वाय 2y इज इक्वल टू 10 मधनं 4 गेले 6. देअरफॉर y इज इक्वल टू 6/2, देअरफॉर y इज इक्वल टू 3. y ची व्हॅल्यू काय आली 3. x ची व्हॅल्यू आली का आपल्याला, काय अजून नाही आलेली अजून, मग पुढे आहे अजून. देअरफॉर पुटिंग, अजून लांबडं गणित झाले हे, पुटिंग y इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 3 मध्ये पुट करूया. देअरफॉर x मायनस y च्या ऐवजी काय लिहायचं आपण, 3 इज इक्वल टू 4. हेच इक्वेशन आपलं 3 होतं. देअरफॉर x इज इक्वल टू 4 प्लस 3, 3 इकडं अधिक वाजायला, इकडं अधिकला, देअरफॉर x इज इक्वल टू 7 झालं. देअरफॉर सोल्युशन इज काय, सोल्युशन x y इज इक्वल टू 7 3 हे आपलं सोल्युशन आलं. आणि इथं आपले प्रश्न पण संपले, प्रॅक्टिस सेट 1 इथं संपलेला आहे. तर व्हिडिओचं जाऊ दे, आधी प्रश्न तुम्ही लिहून घ्या. प्रश्न आधी पॉज करा व्हिडिओ आणि लिहून घ्या, स्क्रीनशॉट वगैरे घ्या तुम्हाला पाहिजे तसं. हा दुसऱ्या पण पेजचं घ्या. आणि हे जरी तुम्ही शिकला तरी पुन्हा एकदा सांगतोय, प्रत्येक प्रश्न स्वतःहून सोडवण्याचा प्रयत्न करा. स्वतःहून सोडवल्याशिवाय काही उपयोग नाही. मी किती जरी 1000 वेळा जरी तुम्हाला सोडवून दिलं आणि तुम्ही 1000 वेळा नुसतं बघून काढलं तरी त्याचा काही उपयोग नाही. ज्ञान तुम्हाला घ्यायचंय, माझ्याकडून आहे तसं कॉपी पेस्ट करून त्याचा काही उपयोग होणार नाही. मग म्हणून फक्त बघा आणि घरी गेल्यावर घरी असाल तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जे काय करायचं असेल ते करा. आणि तुमच्या शंका काय असतील तर किंवा अजून कुठले प्रश्न असतील तर देखील कमेंट सेक्शनमध्ये नक्की आम्हाला कळवा. तोपर्यंत बाय बाय.